साठी मराठी भाषिकांसाठी मीरा भाईंदर शहरामध्ये मोठा मोर्चा निघणार आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मला असं वाटतं की या मोर्चाला मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाने उपस्थित राहिलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षात मीरा भाईंदरमध्ये एक वातावरण तयार केलं जातं की मीरा भाईंदरमधला मराठीचा टक्का कमी झालेला आहे, बाहेरनं आलेल्या लोकांचा टक्का जास्त आहे, मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहे. सो या सगळ्या प्रश्नाला उत्तरं द्यायची असतील तर आपण मीरा भाईंदरमध्ये किती आहोत हे दाखवण्यासाठी मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसांनी या मोर्चाला उपस्थित राहिलं पाहिजे. खरं तर फक्त मराठी माणसांनी नाही तर मराठीला मानणारे, मराठीवर प्रेम करणारे. कारण काही ठिकाणी असं आहे की 3-3, 4-4 पिढ्या मागच्या 50-50 वर्ष लोक मीरा भाईंदर असतील किंवा या परिसरात राहतात, तर ते आता स्वतःला मराठी मानतात. त्यांना मराठीवर प्रेम आहे, मराठीचा आदर आहे. अशा प्रत्येकाने या मोर्चात आलं पाहिजे. खरं तर एक घाणेरडं राजकारण केलं गेलं आणि या राजकारणात मराठी माणसाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची जी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला ना, तोच आम्हाला हाणून पाडायचा आहे. आणि त्याच्यासाठी मराठी एकीकरण समिती असेल आणि बाकीच्या सगळ्या संस्था असतील, सगळेच पक्ष असतील, आम्ही सगळे एकत्र मिळून उद्याच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. रीतसर परमिशन घेऊन सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा गेल्या, त्याबद्दल आपण काय सांगाल? मला वाटतं की ज्या वेळेला एखादं आंदोलन होतं त्यावेळेला पोलीस प्रशासन त्यांचं काम करतं, बरोबर आहे. सो पोलिसांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. नोटिसांना मी मगाशी म्हटलं तसं आम्ही मराठीला आमची आई मानतो आणि ज्या वेळेला आमच्या भाषेवर येतं, आमच्या आईवर येतं, त्यावेळेला आम्ही नोटिसांना घाबरत नाही.